गौरी लिमये या आपल्या संस्थेच्या अनेक वर्षापासूनच्या आधारस्तंभ आहेत. संगीताची साधना, त्यातले बारकावे आणि गुरूंचे संस्कार आपल्या शिष्यापर्यंत, म्हणजे अगदी तो शिष्य कोणत्याही वयाचा असला तरी त्याच्यापर्यंत हसत खेळत पोचवणं हे त्यांचं अतिशय महत्त्वाचं आणि सुंदर असं कार्य आहे. भारतीय शास्त्रीय संगीतात परंपरा ही केवळ स्वरांचीच नाहीये, तर गुरु शिष्य परंपरेतून पुढे जाणाऱ्या संस्कारांची शिदोरी आहे. गुरुने दिलेला स्वर शिष्याच्या कंठातून उमटतो तेव्हा त्यात केवळ संगीत नसतं, तर त्यात असतो तो गुरूंचा आशीर्वाद, साधनेची शिस्त आणि वर्षानुवर्षाची तपश्चर्या. आता आपण ऐकणार आहोत गौरी लिमये यांच्या शिष्यांकडून विविध रागांवर आधारित सुंदर अशा रचना. यांना तबल्यावर साथ दिली आहे समीर सरांनी आणि पेटीवर साथ दिली आहे पुरंदरे सरांनी. राग यमन. आजच्या या संध्याकाळची सुरुवात संध्याकाळीच गायल्या जाणाऱ्या यमन रागानं करीत आहोत. नारायण दत्तात्रय तांबे यांनी 1935 साली लहान मुलांसाठी रचलेली ही रचना आहे. चंद्र कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान शीतलता देतो, म्हणून तो महान, आणि म्हणूनच या गाण्यात चंद्राला महात्मा असं म्हटलं आहे. त्या काळातली म्हणजे 1935 सालातली भाषा आपल्या आत्ताच्या मुलांना समजावी म्हणून या गीताची मुद्दाम निवड केलेली आहे. यात सहभागी विद्यार्थी आहेत स्वरा चव्हाण, मायरा वर्गीस, प्रचिती पाठक आणि उर्मी शिरगावकर. ऐकूया राग यमन.
यमन रागांनी संध्याकाळची सुरुवात तर फारच सुंदर झाली आहे. आता यानंतर ऐकूया राग तिलंग. हा भारतीय संगीतातला खमाज थाटातून निर्माण झालेला एक अत्यंत मधुर पण चंचल वृत्तीचा राग आहे. ऐकूयात राग तिलंगचं सरगम गीत. ताल आहे त्रिताल. सहभागी विद्यार्थी आहेत मीरा सरवटे, रेखा भट, मधुरा देव, निर्मला नागपुरे आणि प्रणोती मालवणकर. ऐकूया राग.
दुर्गा हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील बिलावल थाटातील एक मधुर आणि लोकप्रिय राग आहे. दुर्गा रागातली चीज आणि तराणा आपण दोन्ही ऐकूया. या दोन्ही रचना डॉक्टर केशव चैतन्य कुंटे यांच्या आहेत आणि सादर करत आहेत मंजरी देशमुख आणि कल्याणी ढेरे. ऐकूया तर चीज आणि तराणा. सारे मा पधा रे पा मधा पा रे ध ध सा आई नवेली ऋत सावनगी आई नवेली ऋत सावनगी आई नवेली ऋत सावनगी सकल वन फूली हरियाली सकल वन फूली हरियाली आई नवेली ऋत सावनगी पवन चलत पुरवाई सनना पवन चलत पुरवाई सनना पवन चलत पुरवाई सनना नन्ही नन्ही बूंदन बरसन लागी नन्ही नन्ही बूंदन बरसन लागी मोर पपीहा बोलन की मोर पपीहा मपद सद सद पम पद पम मर समोर पपीहा मपद सद सद पम पद पम मर समोर पपीहा सद पम पद सद सद पमोर पपीहा सद पम पद सद सद पमोर पपीहा सरि सद सद पम पद पम मर समोर पपीहा सरि सद सद पम पद पम मर समोर पपीहा सरि सरि दस दस पद पद म प म प रे म प म रे म रे स रे म पद म प सा रे म पद म प सा रे म पद म प सा मोर पपीहा सरि सरि दस दस पद पद म प म प रे म प म रे म रे स रे म पद म प सा रे म पद म प सा रे म पद म प सा मोर पपीहा बोलन की आई नवेली ऋत सावनगी आई नवेली ऋत आई नवेली ऋत आई नवेली
तराणा तर अतिशय सुंदरच झालाय. या तराण्याचं एक वैशिष्ट्य आहे की याची सुरुवात 14व्या मात्रेतून करतात आणि हे सर्वसामान्यपणे अवघडच असतं. पण या दोघींनी हा अवघड घाट कुठेही न डगमगता सर केलाय. त्यांच्या कौतुकासाठी आपण परत एकदा टाळ्या वाजवूया ना. धन्यवाद. आता पुढील रचना आहे एक या पुढची रचना आहे जय जयवंती रागातली. जय जयवंती राग हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातला एक अत्यंत मधुर, गंभीर परंतु अतिशय लोकप्रिय असा राग आहे. आपल्याकडे पाळण्याची रचना असते की नाही, तशी ती रचना असते आणि त्याच्या रचनाकार आहेत डॉक्टर रातंजनकर. बंदिशीचे बोल, सरगम आणि तबल्याचे बोल, कथ्थकचे बोल या चारही अंगांनी ही रचना तयार झालेली आहे आणि म्हणून याला चतरंग असे म्हणतात. या आत्ताच्या या रचनेचे रचनाकार आहेत डॉक्टर केशव चैतन्य कुंटे आणि सादर करतायत दीपा सरवटे आणि श्रुतिका टुमणे. ऐकूया राग जय जयवंती. चले सज धज के राधिका
राधिका सलोनी चली सज धज के राधिका सलोनी नैनन गजरा बाल तिलक माथे बिंदिया गले मुक्त माल सिर घूंघट ओढ़े चितलु भारी चली सज धज के राधिका सलोनी चली सज धज के राधिका सलोनी मदन गोपाल ठाड़ो गगन चले मदन गोपाल ठाड़ो कदम तले मुरली बजायो अत रस भीनी रे रे सनी सारे सनी धम मगरे नि सदनी रे नि सदनी रे नि सदनी रे धानी रे धानी रे धानी रे गम पम गाल गोपाल मृदंग बजावत निराल धुम गिट धीर गिट धा धा गिट धा ध्रान धा 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 धीर गिट नग नग धीर धीर धा धा धीर गिट धीरान धा धीर गिट धीरान धा धीर गिट धीरान धा गोपी गण नाचत उमंग सो थैया थैया तथैया थैया तात थैया थैया दिग दिग ता धूंग धूंग ता तरंग धा तरंग तरंग धा तरंग 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 धा देदारी चली सज धज के राधिका सलोनी चली सज धज के राधिका सलोनी चली सज धज के रे ग म ग रे ग रे सा नि सा ध नि रे सज धज के रे ग म ग रे सा नि सा ध नि रे सज धज के रे ग म रि ध प म ग रे ग म ग रे सा सज धज के रे ग म रि ध प म ग रे ग म ग रे सा सज धज के ग म ध नि सा नि ध प म ग रे सा नि सा सज धज के ग म ध नि सा नि ध प म ग रे सा नि सा सज धज के प्रेम पनि सा नि ध प म ग रे सा नि सा सज धज के प्रेम पनि सा नि ध प म ग रे सा नि सा सज धज के राधिका सलोनी चली सज धज के राधिका 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 राग आहे पटदीप. हा काफी थाटातला एक महत्त्वाचा अतिशय मधुर असा राग आहे. या रागातून वियोग आणि उत्सुकतेचा भाव प्रगट होतो. या रागाचं सरगम गीत आणि तराणा आता ऐकूया. सादर करतायत कांचन देशमुख आणि देवयानी राजोपाध्ये. राग पटदीप ऐकूया. प
ग म ग रे सा सा पनि सा रे सा सा प ध म प प प ग म ग रे सा 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 रे नि सा म म ग म प प पनि पनि सा 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 रे नि सा म म ग म प प पनि पनि सा सा पनि सा नि ध प म प ग म ग रे सा सा पनि सा नि ध प म प पनि सा नि ध प म प पनि सा नि ध प म प ग म ग रे सा सा तनु तनन तद रे दानि तनु तनन तद रे दानि तारे दानि तद रे दानि तारे दानि तद रे दानि ऋतन तन तद रे दानि ऋतन तदन तद रे दानि तनन दानि तारे दानि तनन दानि तारे दानि तनु तनन तद रे दानि नारे दे तुम दे दे ताना ना ना नारे दे तुम दे दे ताना ना दे दे ताना ना ताना दे रे ना ताना दे रे ना ताना दे रे ना दे दे ताना ना ना ताना दे रे ना ताना दे रे ना ताना दे रे ना रे ताना ताना ता ता रे दानि रे ताना ताना ता ता रे दानि ताना ता दानि लारे दानि ताना ता दानि लारे दानि तनु तनन तद रे दानि तनु तनन तद रे दानि पनि सा ग रे सा नि सा नि ध प प ग म ग रे सा सा ग म पनि धनु तनन तद रे दानि पनि सा ग रे सा नि ध प प ग म प म ग रे सा ग म पनि धनु तनन तद रे दानि पनि सा नि ध प म प ग म ग रे सा सा ग म पनि सा सा तनु तनन तद रे दानि पनि सा नि ध प म प ग म ग रे सा सा ग म पनि सा सा तनु तनन तद रे दानि तनु तनन तनु तनन तनु तनन तद रे दानि खूपच छान. आता आपण उत्तरांग प्रधान रागाकडे वळणार आहोत. त्याचं नाव आहे शंकरा. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात हा बिलावल थाटातून उत्पन्न होणारा एक राग आहे. अत्यंत गंभीर राग आहे, परंतु तो ऐकताना मनातली सुस्ती आणि मरगळ ही झटकली जातेच आणि अंगात एक नवीन उत्साह, नवीन ऊर्जा संचारल्यासारखी वाटते. असा हा अतिशय ऊर्जावान राग ऐकूया. शंकर भंडार डोले ही एक तालातील पारंपरिक चीज आणि 3 तालातील तराणा ऐकूया. सहभागी विद्यार्थी आहेत अनया देव, इरा दाते, अवनी करंदीकर आणि नेहा भागवत. ऐकूया तर हॅलो. राग शंकरा.
गरे सा ग प नि ध शंकर भंडार डोले ग प ग प नि ध सा नि प प ग प गरे सा ग प नि ध शंकर भंडार डोले शंकर 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 भंडार डोले तो ना 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 रे रे ना तो ना 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 रे रे ना तो ना 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 रे रे ना तारे दानी धन तदानी उदनी तद दरे दानी दानी तो ना 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 रे रे ना तो ना 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 रे रे ना दीप ना 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 रे रे ना रे रे ना दीप ना 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 रे रे ना रे दानी तद तदानी उदनी तद दरे दानी दानी तो ना 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 रे रे ना तो ना 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 रे रे ना आता आपण सतार वादन ऐकणार आहोत. प्रतीक सरांची ही शिष्य आहे आणि हिचं नाव आहे समृद्धी राळे आणि ही आपल्याला एक अत्यंत प्रसिद्ध मधुर आणि शांत असा कल्याण थाटातील भूप राग ऐकवणार आहे सतारीवर. ऐकूया आपण भूप राग. पुढचं सतारवादन करणार आहेत प्रतीक सरांच्याच दोन विद्यार्थिनी अश्विनी पटवर्धन आणि साधना वेलणकर. या सादर करणार आहेत बिलावल थाटातली एक अत्यंत मधुर, सरळ आणि लोकप्रिय राग दुर्गा. ऐकूया राग दुर्वा सतारीवर.